दिवाबत्ती लावण्याची वेळ झाली आणि नव इतिहासाच्या तख्तावरती नव अक्षर कोरण्याची वेळ या ठिकाणी झाली. मराठी मनाचा श्वास, युवकांचा आधार माननीय आमदार नितेश राणे साहेब यांना ठिकाणी मी बोलवणार आहे. फक्त सगळ्यांना मिळत आहे बसल्या ठिकाणीच हात थोडे उंच करूया आणि जोरदार टाळ्यांनी मराठ्याला एक सुंदर अभिवादन करूया. जोरदार टाळ्यांनी आपण नितेश राणे साहेब या ठिकाणी मंचाकडे अर्पण करूया. शुभेच्छा. मराठा आरक्षणाच्या दहिवाडी साताऱ्याच्या या मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले या मेळाव्याचे उद्घाटक सन्मान्य नानासाहेब जावळे पाटीलजी, माझे मित्र आणि आमचे मार्गदर्शक सन्मान्य इंद्रजीत सावंतजी, सन्मान्य सम्राट महाडिकजी, मराठा महासंघाचे सन्मान्य वसंतराव मुळेजी, इकडचे सभापती सन्मान्य अतुल जाधवजी, स्वाभिमान संघटनेचे आमचे महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख सन्मान्य सचिन सातपुतेजी, बीडचे आमचे सचिन उबाळेजी, कोल्हापूरचे सचिन तोडकर, या आमच्या या कार्यक्रमाचे आयोजक आमच्या स्वाभिमान संघटनेचे युवराज मगर पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझ्या स्वाभिमान संघटनेचे सर्व महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी कार्यकर्ते, व्यासपीठावर उपस्थित असलेले अन्य मराठा संघटनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते, समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, मराठा आरक्षणाच्या या दहिवाडीच्या साताऱ्याच्या सभेच्या निमित्ताने आज आपल्या समोर ते विचार मांडण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेवर किंवा आपल्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे फलक लागले आहेत त्यावर या सभेचे मूळ उद्दिष्ट इथे समोर लिहिलेले आहे. कोकणमध्ये झालेल्या घटनेचा निषेध आणि मराठ्यांच्या बद्दल किंवा मराठ्यांच्या हिताच्या असलेले असंख्य मुद्दे या आमंत्रण पत्रिकेवर लिहिलेले आहेत. माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी आपल्या वतीने आपले विचार आपल्या समोर मांडलेले आहेत. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्माण झालेलं आहे. आमच्या इंद्रजीत सावंतजीने या वातावरण निर्माण होण्याच्या अगोदर ची काही पार्श्वभूमी आपल्या लोकांना सांगितली. ही माझ्या मराठा आरक्षणाच्या बद्दलची माझी 17वी सभा. ह्याच्या अगोदर जेव्हा 16 सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या तेव्हा आम्ही वादळ सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही करायचो. मी लातूरच्या सभेमध्ये सांगितलं
तुम्ही महाराष्ट्रामध्ये तेलाचा डबा घेऊन फिरतोय, सगळीकडे फक्त तेल ओतण्याचं काम करायचं आणि मराठ्यांना पेटतंय का असं विचारण्याचं काम आम्ही याच्या अगोदर करू. पण आज आपल्या समोर विचार मांडत असताना आज सांगलीमध्ये आपले मराठे पेटलेले आहेत आपल्याला दिसत. आणि गेल्या जवळजवळ 1 महिन्यापासून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठी फक्त पेटतच नाहीये, पण दिल्ली पासून ते मंत्रालयापर्यंत या सगळ्या राज्यकर्त्यांचे ज्या काही खुर्च्या आहेत त्याही पेटवण्याचं काम आपल्या मराठी राज्यामध्ये करत आहे. त्याही पेटवतात. खरं म्हटलं तर हे जे काही मुद्दे आपल्या समोर आहेत, मुळी शाहीने आपले विचार मांडत असताना सांगितलं की आपल्याला काय करण्याची गरज आहे, आपल्या मराठ्यांची अवस्था काय आहे, आरक्षणाची गरज किती आहे, हे सगळे विषय आपल्या समोर मांड. पण मी नेहमी आपल्या सभेच्या माध्यमातून सांगतो की माझा विषय वेगळा. मला प्रश्न मराठ्यांना एवढंच विचारायचं आहे की आता हे किती वर्ष आपण चालू ठेवायचं. शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची संख्या ही 32% आहे. महाराष्ट्र राज्यातला सर्वात मोठा संख्येने उपस्थित असलेला समाज हा आपला मराठा समाज आहे. जेवढे क्षत्रिय आक्रमक जाती आहेत, ज्या जातींना आक्रमक असा दर्जा दिला जातो, त्याच्या सर्वात आक्रमक जात म्हणजे मराठ्याची जात ओळखली जाते. आता ही जी काय ओळख आपल्याबद्दल आहे, त्या ओळखीबद्दल आपण काय करणार आहोत का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न मला आपल्या समोर मांडला. आक्रमक बोलल्यानंतर आपण टाळ्या वाजल्या, पण त्या आक्रमकतेचा वापर किंवा त्या आक्रमकतेच्या माध्यमातून आपण हे आपले प्रश्न सोडवणार आहात का, हा सर्वात प्रमुख आत्ताच्या काळामध्येचा प्रश्न. ह्याच्या अगोदर जे काही वृत्तपत्रामध्ये आणि सगळ्या वृत्तवाहिनीमध्ये विचारलं जातं, सांगितलं जातं की हे एवढे असंख्य मोर्चे कसे निघतात, एवढे लाखोचे मोर्चे कसे निघतात. खरं म्हटलं तर हे जे काही वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 4-5व्या मोर्चानंतर आपली दखल घेतली. अगोदर बातम्या पण दाखवायच्या, लाज वाटेल किंवा मराठ्यांची दखल आम्ही का घ्यायची हा विषय करून आपल्याला काय. कोकणीची घटना पण अशी 13 जुलैला घटना झाली, 16-17 जुलैपर्यंत बातमी पण दाखवलेली नाही किंवा तिथे कोण गेलेलं नाही. म्हणून मी आपल्याला सांगायचो, नोळ्यामध्ये सांगायचो की हे जे काही राज्यकर्ते आहेत, ह्या राज्यकर्त्यांना निवेदनाची बैठकांची भाषा समजणारी नाही. तुम्हाला ह्यांच्याशी बोलायला लागेल. अगर ह्यांच्याशी बोलायचं असेल तर ह्यांना जी काही भाषा समजते ना, त्या भाषेमध्ये जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा हे तुम्हाला निश्चित पद्धतीने तुमची दखल घेतील. लाखोंचे मोर्चे निघत आहेत, लाखोंचे मोर्चे आधी निघणार आहेत. आणि आता ह्यांच्या खुर्च्या गरम व्हायला लागल्या. आता आपण प्रश्न विचारायला लागले, ते मोर्चे काढतो कोण, या मोर्चाचं नेतृत्व कोण करत आहे. आम्ही नाही करत मोर्चाचं नेतृत्व. इतिहासामध्ये आणि जगामध्ये, जगाच्या पाठीवर मराठ्याचं नेतृत्व कोण करतं असा प्रश्न विचारण्याची वेळ यायला पाहिजे का, हा एक संशोधनाचा विषय. मराठी जेव्हा लाखोने निघतात तेव्हा मराठ्यांचं नेतृत्व पिढी अगोदर आणि पुढच्या पिढीमध्ये फक्त एकच करू शकतात, ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. बाकी कोणामध्ये कोणाची लायकी पडणार आणि उंची पडणार. म्हणून जे जे काय बोलतात ना, आम्ही मोर्चे काढतो, आम्ही नेतृत्व करतोय, ते सगळे काही कामाचे नाही. फक्त आता काहीतरी चांगलं होतं म्हणून त्याच्यावर गाडी बसून आपली शेंडी वाजवायची तेवढंच का. हे आता ते भिडू महाराज दिसतात
पहिले काय कुठे दिसले नाही. जेव्हा काय पहिले काय मराठीचे प्रश्न जेव्हा मराठ्यांवर अन्याय 2 वर्षापासून व्हायचं तेव्हा कुठे दिसलेला का भैयू महाराज टीका लावून आलेला का कोणा आपल्या समोर? तेव्हा हे बाकीचे जे काय आता कोंबडे दिसताय तेव्हा दिसलेला का आपल्याला टीव्हीवर? आता प्रत्येकाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, आता प्रत्येकाला सांगायचं नाही मीच मराठ्यांच्या मागे, नाही मीच ह्या मोर्चांच्या मागे. अरे बाबा पण 2 वर्ष आमच्या मराठ्यांचे जे अपमान होत होता, आमच्या मराठ्यांना जो दिवस करायचं काम होत होतं, तेव्हा तू कुठल्या वेळामध्ये बसलेला हे तरी आम्हाला तेव्हा काय बाहेर निघाला, तेव्हा काय तू आम्हाला इंटरव्ह्यू द्यायला लागला, तेव्हा काय बाहेर येऊन विचारायला लागला. मी तेव्हा हे विषय बघा, विचार करा. 2 वर्ष मराठ्यांना जो दिवसण्याचं काम चाललंय, त्यांचं अपमानित करण्याचं काम चाललंय, ह्याबद्दल एक दिवस या राज्य सरकारला किंमत मोजावी लागेल हे मी वारंवार ह्या लोकांना सांगतो. विधानसभेमध्ये जेव्हा कोंबडीची बद्दल चर्चा झाली, चर्चेसाठी विषय मला ही संधी मिळाली बोलण्याची, तेव्हा ही त्या विधानसभेच्या सभागृहामध्ये तुम्ही रेकॉर्डिंग पहा, तेव्हाही मी बोललो ह्या राज्य सरकारने याची योग्य वेळी अगर दखल घेतली नाही तर एकदा महाराष्ट्रामध्ये ज्वालामुखी उठेल आणि तुम्ही सगळे राग व्हाल. असे सगळ्यांच्या समोर बोट टाकून बोललेलो तेव्हा कोणी त्याची दखल घेतली. तेव्हा उठले 3-4 मुंगनेटीवार कुलकर्णी विलकर्णी उठले समोर, हे काय जातीच्या बद्दल बोलायचं चालणार नाही. मला आता फडफड आली, ते नंतर रडाले, लक्षात ठेवा. तेव्हा बोललो आता रडताय, काय करायचं, मराठ्यांना शांत कसं करायचं. पण ह्या मराठ्यांना शांत कसं करायचं हे काय एवढं आता सोपं नाही. आता ह्यांच्या हातात तर राहिलेलं नाही. कारण ही जी काय वेळ मराठ्यांवर आली आहे, ती मराठ्यांची वेळ ही कशामुळे आली आहे ही पण विचार करण्याची वेळ, हा पण विचार करण्याची वेळ. ते काय आजच्या लोकांना स्वप्न आलं, चले बाबा घरामध्ये काही करायला नाही, चला आता सगळे लाखोची आपण बाहेर फिरू, जरा बाजारपेठ फिरून आणून बघू तरी सगळ्यांनी एकत्र मिळू, म्हणून काय मग लाखोची मूर्ती निघताय. अरे 2 वर्ष तुम्ही मराठ्यांना जो अपमानित करताय, आमच्या आया भगिनींवर जो काय हे चुकीच्या पद्धतीने हे करताय, त्याच्याबद्दल कधीतरी राग आहे. आमच्या जिजाऊबाईंना, आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, आमच्या संभाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यांना तुम्ही आमच्या नाकावर ठेचून महाराष्ट्र भूषण देताय. मग काय तुमच्या आरत्या उतरवायचं आहे का हे या राज्य सरकारनं आपण विचारावं. हे या राज्य सरकारला विचारावं. कोकणीच्या घटनेबद्दल चर्चा होती. आता मुख्यमंत्री बोलताय का कोकणीच्या बद्दल आम्ही त्या नराधमांना जास्त जास्त शिक्षा देतो. अहो पण कोकणीची घटना घडली 13 तारखेला, मुख्यमंत्री गेले स्वतः 24 तारखेला. 24 तारखेनंतर आजपर्यंत त्या केसची चार्जशीट फाईल झालेली नाही. उज्ज्वल निकम नावाचा कोणतरी आणून ठेवलाय, हा असेल तो तुझ्या घरचा मोठा वकील, पण फास्ट ट्रॅक कोर्टचा काय चार्जशीट पण तयार करू शकला नाही. त्या दिवशी त्या नगरच्या मोर्चेच्या वेळी त्या माझ्या बहिणीच्या आई वडिलांना जेव्हा एका पत्रकार मित्राने विचारलं, अहो तुम्हाला तुमच्या मुलीला न्याय भेटेल असं वाटतंय का? काय बोलले ते तिचे आई वडील तुम्हाला माहिती? त्या बोलले अहो काय न्याय, कसला न्याय. अहो ह्या राज्य सरकारने जे काही संबंधित पोलीस ऑफिसर आहे आमचा साधा जबाब पण नोंदवलेला नाही. विचार, मोठा न्याय द्यायची भाषा करताय, मोठ्या मोठ्या भाषा करताय, भाषण करताय. अहो साध्या तुम्ही जबाब त्याच्या आई वडिलांचा नोंदवला नाही. आणि त्याच्याही पूर्ण आहे का जबाब तो सोडा, पोलिसांनी जी डायरी वर जो जबाब नोंदवलाय त्याच्या खाली आई वडिलांची सहीच नोंदवली नाही. म्हणजे पाहिजे तो जबाब नोंदवलाय, म्हणजे हा ह्याला वाचवायचं त्याला वाचवायचं म्हणून जबाब नोंदवलेला. म्हणजे उद्या त्या केस मध्ये नेमकी शिक्षा खराच आरोपीला भेटताय का हे आपल्याला काही गॅरंटी नाही, हे आपल्याला कळणार नाही. बहुत सगळ्यांकडून आम्ही ऐकतोय ह्यांच्या डोक्यात आहे की सामूहिक बलात्कार दाखवायचा नाही, एकच व्यक्तीने बलात्कार दाखवायचा आणि बाकी सगळ्यांना वाचवायचं, हे यांचं हलकट नीतीचे काम लोकांचं चाललंय. ह्याबद्दल आपण विचार केला. अहो ज्या एका कोकणीच्या घटनेमुळे आज पूर्ण महाराष्ट्र पेटलाय, त्या कोकणीच्या घटनेबद्दल हे किती गंभीर
आजपर्यंत तुम्ही चार्जशीट नोंदवायला तुम्हाला होत नाही. हे राज्य सरकार नेमकं आपलं आहे का? हे जे काय राज्य करते आहे ते मराठ्यांना गिनतीमध्ये तरी घेतात का? ह्याबद्दल आज मराठ्यांनी विचार करण्याची वेळ आली मी तुम्हाला. नाहीतर उगाच आपण मागण्या नाही, आमची अवस्था अशी आहे, आम्हाला असं करतो, माझा एक भाऊ आहे तरी एक चांगलं तरी एक मनोगत व्यक्त करून दाखव. मी तिला सांगितलं डोळ्यात तू अश्रू पडू नको. आता आपण रडायचं नाही, ह्यांना रडवायचं एक लक्षात. आता ह्यांना रडवायचं, आम्ही तुमच्या मागे आहोत. कुठलाही मराठा तरुणांनी एक लक्षात घ्या, डोळ्यात एक अश्रू काढायचं नाही. आता आपल्या अश्रू काढण्याचे वेळ गेले. आता ह्यांनी बालटी घेऊन रडण्याची वेळ ह्यांची जोपर्यंत आणायची नाही तोपर्यंत आपण गप्प बसायचं नाही. गप्प कशाला मागत बसायचं? हे काय आरक्षण कोपडीवर हे काय मागायचं नाही, आता घ्यायचं मिळवायचं. देत नसाल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरता कसा कसे असा इशारा देऊन गप्प बसायचे. फक्त बघायचं काय परिणाम होतात. आता आपला दरार हो अवघडचा आता मुळमुळीत पद्धतीने वागायचं नाही. मी माझ्या पहिल्या कोल्हापूरच्या सभेमध्ये पण बोललो, आज पण ते आपण आपल्या दराराने आणि आकाराने फिरला पाहिजे. आपण रक्ताच्या छत्रपती आहोत. आता काय कुठून काय उष्णाला गरज नाही, बाकीच्या लोकांना काय ऍक्टिंग करायची गरज नाही. आपण आपली छाती असेल नाही असं आपण बाहेर येतो असं मग करायची काय गरज? विचार आपल्या कोणाची गरज घाबरायची गरज? कोण आपल्या आपण समोर सगळ्याकडे एकत्र उभं राहिलो तर कोणतरी आपल्या समोर उभं राहण्याची आपल्या उंची आहे. तुम्ही सांगा इंद्रजित सावंत आहोत, इचलकरंजीला आमची सभा आहे. इचलकरंजीला तुम्ही ऐकलं असेल की इचलकरंजीला इंद्रजित सावंत आणि नितेश राणे यांची सभा त्या मनोहर भिडे ना, हा मला भडवे वाटले म्हणून भिडे. मनोहर भिडेच्या काही कार्यकर्त्यांनी काहीतरी तिकडे हल्ला बोल केला. मी इंद्रजित सावंत माझ्या मित्र आहेत, त्याला नितेश सभेमध्ये सांगितलं, इंद्रजित सावंत जी तुम्हाला सांगितलं सांग, आत्ताचा डाव मनोहर भिडे आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी केला, पुढचा डाव हा माझा असेल तिथे सांगून सुन गेलं. सांगून 2 महिन्यामध्ये त्या मनोहर भिडेचा कार्यक्रम मुंबईमध्ये लागलेला. 4 तास त्याला कोंडून ठेवलं, हलवून दिला नाही. आमचा सत्पळ त्यांनी फोन केला काय दादा जरा वयस्कर वाटतं जाऊन देतो, 4 तास मुतलं पण नसेल काय करायचं. मला ठीक आहे वय समजून जाऊन दे, बघू आपण नंतर कुठे ना कुठेतरी परत धोती भेटत की मला. म्हणून ही सगळी नाटकं आमच्यावर नको, आम्ही त्याच्यात ते नाही, आम्ही बाकीच्या सरकारला नाही. जे काय आहे ते तोंडावर बोलून करणार. इचलकरंजीला बोललेलो की पुढचा डाव माझा 2 महिन्यामध्ये त्याला कोंडून ठेव. आताही पुढे ठरवून ठेवला, 1 दिवस कार्यकर्त्यांना सांगितलंय 1 दिवस फ्री ठेवा, इचलकरंजीला जायचं, खुल्या जीप मध्ये राऊंड मारून यायचं, राऊंड मारून बघू काय करतात. म्हणून हे सगळे आता महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये फिरायचं असेल वावरायचं असेल तर मराठ्यांनी असं दरारा करून आपण वावरलं पाहिजे. दरारा लागवलं पाहिजे. तसे पण आपण 32% आहोत, 32% आम्ही लोक करतो. सगळं आपण बहुजनाकडे एकत्र पकडलं तर आपण 70% वर जातो. आणि समोर असलेले ब्राह्मण किती 3%. विचार आपण 32 आणि 3%, अरे आपल्याकडे 3 तरी बाहेर निघायला ते असे चड्डी करून वाटतात काय करतात 3% वाल्यांना काय करतील हे लोक आपल्याला उगाच. मी बोलतो हे 3% वाले सरकार बहुतेक मंत्री सगळं 3% वाले ते मराठ्यांना नाही केलं, मराठ्यांना नाही. आमचे इतिहासकार आहे त्यांना विचार, इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील ते आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मराठ्यांना त्रास झाला, जेव्हा जेव्हा मराठ्यांच्या विरोधात आवाज दिला तो कोणी उचलला ते आमच्या इंग्रजींना विचारा. त्यांची आडनावं काय होती त्या सगळ्यांच्या मध्ये कर 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 दिसेल तुम्हाला. चल महाराजांचा राज्याभिषेक कोणी विरोध केला त्याला? ब्राह्मणांनी. त्याच्यानंतर त्यांचा जे काय पुढे जेव्हा अफजल खानचा वध करायला गेले तेव्हा अफजल खानाला मारल्यानंतर सर्वात पहिला वाद कोणी केला? कुलकर्णींनी. त्याच्यानंतर लिहून आणला विसरायला नको, नाही तर काय आपली रेंज कमी व्हायला नको ना. नाहीतर एक काहीतरी चुकला नाही तर त्याला मला वाईट वाटेल, 100%
एवढे लाखोच्या संख्येने राज्यामध्ये फिरताय, बाहेर निघताय. आज सांगलीमध्ये 15 लाखाच्या वर निघाले, त्याच्या अगोदर बीडमध्ये 10 लाखाच्या वरती निघाले. असे ते लाखो 10 लाख 5 लाख 15 लाखाच्या वरती निघाले. एक फक्त संकल्प, एक फक्त विचार करा, पुढच्या वर्षीची 19 फेब्रुवारीची शिवजयंती आपण वर्षामध्ये अगर एकच शिवजयंती साजरी केली, मी तुम्हाला बोलतो जगाच्या पाठीवर अशी एवढी मोठी जयंती कुठल्याही महापुरुषाची साजरी होणार नाही तेवढी आपल्या राज्यात. म्हणून पुढच्या वर्षी एक संकल्प करा. परत एक तुमच्याशी बोलण्यासाठी आपण पुढच्या वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त एकच शिवजयंती साजरी होणार, ती पण 19 फेब्रुवारीला होणार. आमचा राजा आहे आमचा दैवत, पण तो 19 फेब्रुवारीला त्याची जयंती साजरी होणार. दुसरा विषय नाही, हे ब्राह्मणांचे चोचले आम्हाला नका दाखवू. आमचा दैवत आहे तर घेऊन नाचला तुझ्या उद्धव ठाकरे कर त्याची 2 साजरा कर, त्याच्या मुलांची 2 तिथीप्रमाणे वाढदिवसाप्रमाणे करा. त्याचं आमचं काय करणार, त्याचं लेणं देणं. आमच्या राज्याची पुढच्या वर्षी एकच होणार. बरोबर बोलतोय ना? अर्धे लोक बाकी कितीवाले बरोबर बोलतोय ना? आपल्याला एकच पाहिजे, कारण का वाद कोणी निर्माण केला हे समजून घे. कारण का आपल्या राजा एवढा लोकप्रिय होता, त्याची अगर जयंती मोठी होत होती म्हणून हे बाकीच्या लोकांचा घाम निघायला लागला, म्हणून हा वाद तयार केला. वाद करणारा कोण? टिळक. लोक बोलतात लोकमान्य म्हणजे सगळ्यांना मान्य असलं पाहिजे, पण आम्हाला मान्य नाही ना. कशाला लोकमान्याची रीट वाजवायची आम्ही? आमच्यासाठी काय तो बाळ गंगाधर टिळक ठीक आहे, बस आहे. बाकी पुढे कशाला पिपडी वाजवायची आम्ही? त्याला वाईट वाटली, त्यांनी पुढाकार घेतला. जेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेने जेव्हा तिकडे पहिली शिवजयंती साजरी केली पुण्याला, त्याच दिवशी त्याच्या विरोधात टिळकांच्या नेतृत्वाखाली पुण्याला कोळशाच्या रांगोळ्या काढणारे हे पुण्याला होते आणि ते आपल्या शिवजयंतीच्या विरोधात होते. तुम्ही विचार, ते होते टिळक. 1817ला टिळकांची ओळख काय? 1817ला बाकी केले असतील चांगले कामं, स्वराज फिराज सगळं ठीक आहे, मान्य. पण 1817ला टिळकांना 1.5 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. हे आहे टिळक. विचार, हे आहे टिळक. मग ह्यांचं ऐकून आपण आपल्या राजावर अन्याय करणार का? ह्याबद्दल तुम्ही विचार करा, ह्याबद्दल विचार केला. आता हल्लीमध्ये त्याच्यानंतर पुढचा टप्पा झाला महाराजांच्या चुकीचा इतिहास. आता इतिहासकार इंग्रजी सावंत साहेब आमचे श्रीमान लोकांना इतिहास असंख्य लोक जे महाराजांचा खरा इतिहास तुम्हाला सांग. तुम्ही मला सांगा, खरा इतिहास करायला आपण एवढा मान सन्मानाने वागतो, आणि हे राज्य सरकार, हे शिवसेना आणि भाजपचं राज्य सरकार, हे 3% वाल्यांचं राज्य सरकार राज्यामध्ये आल्यानंतर सर्वात पहिलं काम काय केलं? त्या बाबा पुरंदरेला महाराष्ट्र भूषण देऊन. विचार, महाराष्ट्राचे सर्वोच्च पुरस्कार हे अशा माणसाला दिलं ज्यांनी महाराजांचा सर्वात जास्त अपमान केला किंवा सर्वात जास्त बदनामी केली. त्या बाबा पुरंदरेला हे लोकांनी महाराष्ट्र भूषण. काय दिलं हो त्या बाबा पुरंदरे? कशाला दिलं आपण त्याला महाराष्ट्र भूषण? काय दिलं त्याच्या पुस्तकामध्ये? त्याचे पुस्तक आहे लाल महाल नावाचं, 112वा पान जरा काढून बघा. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि दादा कोंडीवांमध्ये एक संभाषण त्यांनी छापलेलं आहे त्याच्या पद्धतीने. त्या पानावर काय लिहिलंय? ते महाराज जेव्हा दादा कोंडीवांशी बोलत होते तेव्हा वडिलांनो तुम्हाला त्रास होऊन देऊ नका असं महाराजांच्या तोंडी त्यांनी घातलेलं आहे. वडिलांनो, विचार, या अडखळाला आपण महाराष्ट्र भूषण देणार का? जो आपल्या महाराजांच्या तोंडी असे चुकीचे शब्द टाकतो त्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण देतो. पुढे जाऊन बाबा पुरंदरेने आपल्या पुस्तकामध्ये काय लिहिलं? त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, आमच्या जिजाऊ माता आणि दादा कोंडीवांचं गोत्र एकत्र लिहिण्याचं काम त्या हलकटनी ज्यांनी केलंय त्याला हे लोकांनी महाराष्ट्र भूषण दिले. विचार, म्हणून आमच्या विरोधात त्या व्यक्ती अशी पुस्तकं वाचल्यावर तू शिवचरित्र लिहित असते आणि त्या महाराष्ट्र भूषणच्या कार्यक्रमामध्ये आमचे विनोद तावडे, विनायक मेटे हे सगळे पुढे बसून
अपमान करणारे, अशा पद्धतीचा आमच्या जिजाऊ मातेचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही महाराष्ट्र भूषण करून सन्मानित करत असाल तर तुमच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवायची का? ते तुम्ही मराठ्यांना नाही, तुमच्याकडून आपली अपेक्षा ठेवायची? अहो तुम्ही दाखवून दिलेलं आहे की तुम्ही मराठा द्वेषी आहात. तुम्ही ज्यांनी महाराजांचा अपमान केला, देशभक्तांचा दैवत आहे, त्या व्यक्तीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही महाराष्ट्र भूषण देत असाल तर ह्या व्यक्तीकडून आपण काय अपेक्षा ठेवायची हे विचार. आरक्षणाचा विषय ज्याचा तुम्हाला सांगितलं ना तिथे कुलकर्णी, नंतर टिळक, नंतर बाबा पुरंदरे. आता आरक्षणाचा विषय आपला हायकोर्टात आहे, कोर्टात आहे. आणि कोर्टामध्ये असताना जेव्हा राणे समितीने किंवा आघाडी शासनाने जेव्हा हा आरक्षण आपल्या लोकांना, आपल्या मराठ्यांना दिलं, 16% आरक्षण दिलं, कोर्टामध्ये आरक्षणाच्या विरुद्ध कोण गेला? तिरोडकर. बघा, कुलकर्णी, टिळक, पुरंदरे आणि तिरोडकर साम्य वाटतंय ना? काय ना काय एकच माळ्यातले मळी वाटतंय ना? आणि मग आता कोणाचं राज्य सरकार आहे? कोण मुख्यमंत्री आहे? नाव काय मुख्यमंत्री? हा पण अजून एक झाला ना म्हणीचा आहे. आता अशा कारणाचे व्यक्ती आता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी आतापर्यंत प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळा तुम्ही पहा मराठ्यांना कोण थांबवण्याचं काम करत असेल, मराठ्यांना कोण विरोध करत असेल तर एकच आडनावाचे लोक तुम्हाला कोणा समोर येईल. मग तिथे कुठे आमचे दलित बांधव दिसणार नाही, कुठे ओबीसी दिसणार नाही, कुठे अन्य जाती समाजाचे लोक दिसणार नाही. म्हणून जेव्हा या मराठा मोर्चाच्या निमित्ताने जेव्हा अॅट्रॉसिटीचा विषय बाहेर निघाला, अॅट्रॉसिटी रद्द व्हावी यांची कोणाचीच मागणी नाही, मी जाहीर पद्धतीने सांगतो. पण अॅट्रॉसिटी मध्ये बदल झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ते आम्ही करूनच राहू. अॅट्रॉसिटीचा रद्द आम्ही तरी व्हायला देणार नाही. पण आज त्याचा तो गैरफायदा, आता अॅट्रॉसिटी बहुतेक लोक बोलतात अॅट्रॉसिटी हा विषय आला कसा बाहेर? कोकणची घटना झाली आणि त्याच्या घटनेत आरोपी जे 2-3 तरुण होते ते सगळं काम केल्यानंतर किंवा ती जी घाणेरी घटना केल्यानंतर पूर्ण गावभरामध्ये अॅट्रॉसिटीची धाक दाखवून लोकांना घाबरत होते. म्हणून अॅट्रॉसिटीचा हा विषय पुढे आला आणि तो विषय लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. नाहीतर उगाच पहिल्यापासून हे लोकांना पाहिजे कुठे ना कुठेतरी मराठा विरुद्ध तरी भाव म्हणून कधीपासून तेच टाकताय. आज पेटते की उद्या पेटते, आम्ही पेटायला देणार नाही. आणि आमचे दलित समाजाचे जे काही मान्यवर आहेत त्यांनी पण पेटायला दिलं नाही. यासाठी आम्हाला त्यांच्याबद्दल पण सार्थ अभिमान आहे. हे पण या व्यासपीठाचे प्रकाश आंबेडकर साहेबांसारखे लोक आणि अन्य जे मान्यवर त्यांनी एक चांगली भूमिका घेतली, त्यांची पण आपण जाहीर त्यांचा अभिनंदन केला पाहिजे. पण पेटवण्याचं काम सतत चाललं. टीव्हीला चॅनल लावलं तर एबीपी माझ्यावर लागतात. दलितांना काय वाटतं? मला त्याला उलटा कार्यक्रम एकदा द्यायचा होता. दलितांना काय वाटतं, शेतकऱ्यांना काय वाटतं, अजून एक कार्यक्रम माझ्याकडून घ्या. तो पण त्यांचा पण राहुलच्या ढवळ कुलकर्णी आहे, कुलकर्णी पिटपीट करत होतो पण कुलकर्णी त्याला फोन करून सांगणार नाही बाबा दलितांना काय वाटतं पेक्षा माझ्याकडून कार्यक्रम घे ना, ब्राह्मणांना काय वाटतं. हे जे काय मोर्चा बाहेर निघतंय त्याच्याबद्दल ब्राह्मणांना काय वाटतं? घाम येतोय की घरात बसून लूज मोशन तयार झाले असं काय वाटतंय का? असा पण एक कार्यक्रम घे. सगळेच आम्ही टीआरपी मोठी करून देऊ तुला बाबा, असं कार्यक्रम घेणार नाही. कारण ते टाकण्याचं काम करायचं. काय ना काहीतरी दोन्ही जे काय एका दगडात 2 शत्रूला संपलं पाहिजे हा त्याचा एक कल्पना कार्यक्रम आहे, तोच चालेल. पण ह्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवत असाल तर मुळूच ठेवणार. कारण हे जे काय राज्यकर्ते आहे, हे जे काय तिथे बसले ते काय आपले नाही. आमचे मुख्यमंत्री साहेब आहेत, सगळ्या गोष्टीला हो बोलतात, सगळ्या गोष्टीला हो बोलतात. मी त्या दिवशी बोलू की आमच्या राज्याचे मुख्यमंत्र्यांचं नाव देवेंद्र फडणवीस बदलून देवेंद्र गोडबोले केलं पाहिजे. जास्त बोलत बोलतात, काय बोलत नाही. सगळ्या गोष्टीला आम्ही करणार, आरक्षण देणार, कोकणीच्या जे काय आरोपी आहेत त्यांना शिक्षा देणार. अरे बाबा
देणार पुन्हा होणार कधी हे अजूनपर्यंत आम्हाला कळत नाही. ज्याला द्यायचं असतं करायचं असतं ना ते करून टाकतात तो नंतर बोलतात. हे देण्याअगोदर एवढं बोलतात करणार कधी हा प्रश्न निर्माण झालेला आहे आमच्या समोर. हा प्रश्न निर्माण झाला. नेहमी सांग आता हल्लीमध्ये काल काय परवा एक टीव्ही मध्ये स्ट्रिप आली की मुख्यमंत्री साहेबांनी एक काहीतरी मंत्र्यांची आणि विरोधी पक्षाच्या लोकांची टीम बनवली आणि त्या मोर्चेकऱ्यांबरोबर चर्चा करणार. चर्चा कशाबद्दल करायच्या काय करणार आमच्यावर बसून चर्चा. आरक्षण काय फार वाईट झालं तुमच्यामध्ये एवढे मिळणं आम्हाला फार वाईट वाटतं ही चर्चा. तुमचे एवढे एवढे तरुणांना लोक बेरोजगार बसले आहेत ही चर्चा. आज तुम्ही चर्चा काय हो तुम्हाला चर्चेसाठी आज आम्ही स्थान दिला कुठे कोण बोला आम्ही तुमच्यावर चर्चा करणार. आता आम्हाला चर्चा बिर्चा नाही. तुम्हाला निर्णय द्यायचा असेल तर आमच्या समोर बसा नाही तर थोडाही दाखवू नका. हे सांगण्याची वेळ आता आली आहे तुम्हाला. काही त्याला दाखवू नका. तुमचे उगाचे फोटो काढण्यासाठी आमच्या समोर येऊ नका. मुख मोर्चात तोपर्यंत आम्ही साईन करू कारण ह्याचा पुढचा टप्पा ना तुम्हाला बाहेर पडेल. तुम्हाला सांगतो मला त्या दिवशी पत्रकारांनी विचार त्या दिवशी पत्रकार मुख मोर्चे त्यांच्या नंतरचं काय मला बाबा समजून घे. ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है. अजूनपर्यंत काहीच नाही. मराठी फक्त मुखमोर्चा काढताय. पुढचं जे होईल ना ते तुम्हाला पचणार नाही जमणार नाही. म्हणून याच तुम्ही इथे नोकरी सोडून द्या याचं राज्य तरी सोडा तुम्हाला तरी हेच करायचं तुम्हाला दाखवणे याची काही गोष्ट होणार नाही. म्हणून तुम्हाला मागण्या मान्य करायच्या असतील तर आमच्याशी बोला ही सांगण्याची वेळ आज आपल्या समोर आहे. मला काय सगळे कोकणी गेलेला तुम्ही का गेला नाही तुम्ही का भेटला नाही. बोला मी काय जाऊन सांगू त्या आईला काय जाऊन सांगू त्या आई वडिलांना त्या अन्य लोकांसारखे तुमच्यासोबत फोटो काढायला आलाय. मला मी जाईन ना निश्चित पद्धतीने ना जेव्हा त्या नराधमांना सगळ्याच्या सगळ्या आरोपींना ज्या दिवशी फाशीची शिक्षा होईल त्या दुसऱ्या सकाळी नितेश राणे कोकणीला जाईल आणि त्या आई वडिलांना सांगेल ते बघ आई मी माझ्या बहिणीवर झालेल्या अन्यायाचा वचपा काढून आज तुझ्या समोर इथे उपस्थित राहिलेलो. असे निर्धार करून आपण वागलो पाहिजे. उगाच राजकारण आणि समाज राजकारण करण्यासाठी त्या विषयाला तुम्ही वापरू नका. अहो आरक्षण नगर हे लोकांना द्यायचं असतं ना तर अजूनपर्यंत दिलं असतं. 17 महिने झाले. जो 17 महिने अजूनपर्यंत जोपर्यंत विनय पाटील नावाचा एक व्यक्ती सुप्रीम कोर्टामध्ये गेला नसताना हे राज्य सरकार अजूनपर्यंत 17 महिने झाले अजूनपर्यंत त्यांनी त्या कोर्टामध्ये साधा एक अर्ज पण केलं नव्हतं. तुम्ही विचार अर्ज पण केला नव्हता. मुख्यमंत्री असतील ते तावडे असतील ते आमचे विनायक चाटे असतील मेटे सोडा मी चाटे बोलतो सगळे सगळे लोक आरक्षण देणार. मुख्यमंत्री साहेब तर सहा रायगडावर गेलेले सगळे होतो आम्ही भाषण केलं होतं. पहिले तर बोलायला लागले आणि लोक त्यांना नारे द्यायला लागले त्यांच्या विरोधात. मग संभाजी राजेंना उठून बोलायला लागले का बाबा छत्रपतींची शपथ आहे तुम्हाला शांत बसा. मग मुख्यमंत्री साहेब तावातावामध्ये बोलतात की अगर आरक्षण आम्ही तुम्हाला दिलं नाही तर आम्हाला कडेलोट करा. आता कसे कडलोट करणार आहे तर वजन किती बाबा तुमचं तर बाहेरून कंपनीची मागवायला लागेल कडेलोट करायला. आता तसं कमी वाटतंय तो जॅकेटचा कमाल आहे त्या कॅमेराचा कमाल आहे माहिती नाही कमी वाटतं. पण असा विषय ह्यांच्यावर विश्वास ठेवून आपला काय होणार हे आपल्याला आतापर्यंत विश्वासार्हता कमवण्यासारखं ह्या लोकांनी नेमकं काय केलं हे आपण लोकांना विचारू. ह्यांच्याबरोबर आम्ही चर्चा का करावी आणि चर्चेनंतर हे आम्हाला खरंच आरक्षण देणार आहेत का कोकणीच्या त्या आरोपीला शिक्षा देणार आहेत का असं कुठल्याही पद्धतीने ह्यांच्यावर विश्वास नसल्यामुळे आज या पद्धतीचे मुखमोर्चे आणि उद्या जो काही उद्रेक होईल त्याचा जबाबदार हे राज्य सरकार असेल हे आजच तुम्हाला मी सांगून तुम्ही आम्हाला आरक्षण तुम्हाला द्यायलाच लागेल. कोकणीच्या आरोपीला तुम्हाला त्याला शिक्षा द्यायलाच लागेल. त्या बाबा पुरवलेला पुरस्कार तुम्हाला काढून घ्यायलाच लागेल आणि पुढच्या वर्षी एकच शिवजयंती होणार असा निर्धार करून आपण पुढच्या वर्षाकडे आपण इकडून गेलो पाहिजे. बांधवांनो मराठी म्हणून अगर आपण एकत्र पद्धतीने अगर वागलो खरं म्हटलं तर आपण एकत्र येण्याचे जे काय आज एक इतिहास घडवलाय हा ब्रिटिशांनी आपल्याबद्दल काय लिहून ठेवलेलं तुम्हाला ब्रिटिशांनी सांगितलं होतं ते मराठ्यांना अगर तुम्हाला हरवायचं असेल तर त्यांना आपसात काढावं. ब्रिटिशांनी कसं लिहून ठेवलं विचार आणि आज जे काही चित्र
चित्र आपल्याला राज्यामध्ये आणि देशाला पाहायला मिळत आहे ना, ते आपल्यासाठी इतिहास घडवण्यासारखा विषय आहे. हे तुम्ही सगळेजण विचार करा. ह्यासाठी तुम्ही प्रत्येक जण ह्याच्यासाठी अभिमानाचं पात्र आहात. आपलं श्रेय आहे. तुम्ही सगळ्यांनी मेहनत केला, आपण निर्धार केला की बस झाला, आता ह्यांच्यावर विश्वास, ह्या राज्य सरकारवर आम्हाला विश्वास नाही, आता जे काय करणार ते आम्ही करणार, असा निर्धार करून आपण सगळेजण बाहेर निघालो. हे तुमचं कौतुक आहे. या बाकी कोणाचं एका व्यक्तीचं कौतुक नाही, एका व्यक्तीचं कौतुक नाही. काय होतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा, काय विचार करा, ह्यांच्यावर विश्वास ठेवण्याची भाषा करा. काय त्या सामना मुखपत्रामध्ये तो काय फोटो काढून छापून आलेला होता. अहो, एका बाजूला एवढं संवेदनशील विषयाबद्दल आज महाराष्ट्र पेटतोय. त्या माझ्या बहिणीला अजूनपर्यंत न्याय भेटला नाही. शिवसेना आणि भाजपचं राज्य सरकार आहे, तरी पण तुम्हाला न्याय द्यायचा नसेल तर आमची खिल्ली तरी उडवू नका ना, असं बोलायची परिस्थिती आली. मुखमोर्चाला मुकामोर्चा म्हणतात. तर या सामनाचं उद्या नेमका आम्ही वाचायला वापरायचं की पुसायला वापरायचं हे तुम्ही लोक सगळेजण ठरवायला. नाहीतर यांना अगर खरंच तेवढा मुका घेण्याची सवय असेल ना, तर घाला त्या आदित्य ठाकरेला साडी आणि घाला त्याला मुखमोर्चामध्ये. तो कसा पण त्याचा आवाज बायकांसारखा घेतील, सगळे मुका देतील. मग बोलू दे उद्धव ठाकरेला किती मुके घेतले माझ्या मुलाला, लिहून दे आग्रेले. त्याच्यात तर उद्धव ठाकरेचा मुका घेण्यासारखा लायक नाही, कारण ते दात तेवढे मोठे, तो मुका कोण घेणार. म्हणजे जबरदस्ती पैसे देऊन पाठवायला लागले. ढेर तुला 5 लाख देतो, तर मुका घेऊन दाखवला. याला आमच्या आया बहिणीवर आवडतो. उगाच आमच्या संभाजी ब्रिगेडच्या लोकांना, आमच्या कार्यकर्त्यांना मी मनापासून अभिनंदन करतो की ते सामन्याच्या प्रेसवर दगड मारले. पण तो एक जरा दगड मातोश्रीवर जेव्हा माराल ना, तर तुमच्या जाहीर सत्कार नितेश राणे. कारण आम्ही पण त्याच पंक्तीवर, कारण हे जे राजकारण मराठ्यांना वापरून घेणारे हे लोक सगळे, तो मनोहर पेढे असेल, तो बाबा पुरंदरे असतील, तो उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे. तो राज ठाकरे कोकणीला गेला काय नाही, हे सगळे पुरंदरे आणि हे मनोहर पेढेचे पिल्लू आहे, बाकी काही विषय नाही. बाकी आरक्षणाबद्दल तुम्हाला सगळ्यांना जाहीर विचार, कधी उद्धव ठाकरे असेल, कधी तो राज ठाकरे असेल किंवा त्याच्या खानदानातला कोणी कधी असं बोलताना दिसलं आहे का मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, नाहीतर आम्ही महाराष्ट्रामध्ये थैल्या करू, असं कधी आहे. पण पुरंदरेला कोणी हात लावला तर मी महाराष्ट्रामध्ये थैत्या बोलणारा राज ठाकरे आरक्षणाबद्दल असं का बोलत नाही, हा आमचा काही प्रश्न. अहो, तुम्ही मराठ्यांच्या मुलांना वापरून स्वतःचं राजकारण करताना कधी मारले का स्वतःच्या हाताने कोणाला दगड, कधी फोडली का स्वतःची बस, कधी उद्धव ठाकरेला असं कधी करताना बघितलंय. साडे घालून तर मातोश्रीच्या बाहेर आहे, मारणार. राज ठाकरेला कधी मारताना बघितलंय. फक्त भाषणं करायची आणि मराठ्यांच्या मुलांची माती वळवायची, बहुजनांच्या मुलांची माती वळवायची आणि स्वतःचं राजकारण करायचं, हेच एक कलमी कार्यक्रम हे लोकांचे. हे आपले नाही, ते आपले होऊ शकत नाही. राज ठाकरे जातात कोकणीला आणि बाहेर येतात, बोलतात अॅट्रॉसिटी रद्द करा. म्हणजे जे भरून टाकलं असेल ना डोक्यामध्ये, बाबा राज तिथे जाऊन आहे ना, आमचं ब्राह्मणांचं काम सोपं करा, जरा तिथे जाऊन बोलून अॅट्रॉसिटी रद्द कर, की आपसात भांडतील आणि आम्ही सुखात. हेच त्या लोकांनी केले. म्हणजे यांचे चेहरे ओळखा. हे जे काय राज्यकर्ते आहे, ज्याच्यामुळे आपले तरुण मुलं जे भरडकली जातात, त्यांच्या हानी जातात आणि आपले आयुष्य खराब करतात, हे नेमके आपले मराठ्यांचे आहेत का, हा प्रश्न आज विचार करायला आलेले तुम्हाला सांगतो बाळा. म्हणून आपल्याला सांगतो की ह्या पद्धतीचे दरारा जोपर्यंत मराठे जोपर्यंत आपल्या राज्यामध्ये दाखवत नाही, आपण मराठा म्हणून जोपर्यंत आपण राज्यामध्ये फिरत असताना आपण आपली धाक निर्माण करत नाही, तोपर्यंत हे लोक वाटणीवर येणार नाही. हे तुम्हाला हे पण वाटणीवर येणार. तुम्ही सांगा मराठी चित्रपटामध्ये काय हे काय आज चाललं नाही, फक्त सैराटच्या निमित्ताने नाही, पण जेव्हा जेव्हा कुठलाही मराठी चित्रपट येतो, हिंदी चित्रपट येतो, तुम्ही एक जरा बारकाईने बघा, एक बारकाईने बघा. कुठलाही शिक्षकाला कॉन्फिडन्स मारणाऱ्या वाल्याचं आडनाव काय असतं, शिंदे. किंवा कोणाला चुकीचं काम करणारा किंवा घरात चोरी करणाऱ्या व्यक्तीचं आडनाव काय असतं, त्याला राणे. त्याला घरात किंवा कुठला तरी बलात्कार करण्याचं किंवा विलनचं आडनाव काय असतं, त्याचं पण नाव काहीतरी पवार असतं किंवा कुठलं तरी देशमुख असतं. म्हणजे विचार करा, कुठलाही पद्धती तुम्ही चुकी
कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे बांधवांनो हे तुम्हाला. पुढे त्या दिवशी सांगितलं जाहीर पद्धतीने, मी आधी सांग ह्यापुढे मराठी चित्रपट असेल किंवा हिंदी चित्रपट असेल, कुठेही अगर मराठ्यांना चुकीच्या व्यक्तिमत्वामध्ये दाखवण्याची हिंमत किंवा मराठ्यांचं आडनाव चुकीच्या पद्धतीने वापरायचा प्रयत्न केला, तो मग हिंदी चित्रपट असेल का मराठी चित्रपट असेल, तो काय लोकांच्या समोर रिलीज होत नाही. एवढा शब्द तुम्हाला आज या निमित्ताने काय देणार नाही. तुम्हाला आडनाव ठेवायचं असेल ना तर ठेवा ना, खांडेकर ठेवा, निरगुडकर ठेवा, तरलेकर ठेवा, जेवढे इतर असतात ते ठेवा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण आमची आडनाव वापरायची नाही. कारण ते दाखवत वर्ष तुम्ही आम्हाला आम्ही चुकीचं करणार आहोत, पाटील म्हणजे हा बलात्कारीच असणार, पाटील म्हणजे हा खुनीच असणार, हे दाखवण्याचं काम हे लोक वारंवार करतात. आता सैराटच्या निमित्ताने पण तेच झालं, बरोबर बोललो. सैराटच्या निमित्ताने तेच झालं. आता फक्त सैराटने असे हजार तरी चित्रपट जे तुम्हाला मी मोजून दाखवतो, तसं मराठ्यांची इज्जत काढत जात आहे आणि करोडोचे पैसे कमवतो. म्हणून बोलतो हे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण जोपर्यंत बस बोलत नाही ना तोपर्यंत हे थांबणार नाही. तुम्हाला आपल्याला कुठे ना कुठेतरी रेषा ओढायला लागेल आणि सांगायला लागेल की आता बस आपण ह्या निमित्ताने एकत्र आलो आहे ना, मुखमोर्चाच्या निमित्ताने का नाही, कोकणीच्या घटनेच्या मुळे का नाही, पण आज आपल्याला पुढे निर्धार करायला लागेल की पुढची 50, 100 किंवा येणारी प्रत्येक पिढी कोणीही अगर मराठ्यांच्या मुलींवर किंवा मराठ्यांवर चुकीच्या नजरेने पाहिजे तर त्याला काय राज्यामध्ये आम्ही ठेवत नाही असा निर्धार करून तुम्ही लोक सगळ्यांनी बाहेर पडला. आता घराला झाला पाहिजे हे लोक ऐकणार नाही. तुम्हाला आपण असाच निर्धार करणं, असाच तयार होणं, अशी मानसिकता तयार करणं ही काळाची गरज आहे. तुम्हाला सांग म्हणून आपल्याला सांगेल की आपल्या हे सगळे जे मुद्दे आज आपल्या ज्या आमंत्रण पत्रिकेवर आहेत ना, खरं म्हणतं हे सगळं शक्य आहे. मराठ्यांनी अगर मनावर घेतलं ना तर जगाच्या पाठीवर काही अशक्य गोष्ट नाही. हे मी तुम्हाला या व्यासपीठाच्या निमित्ताने काही अशक्य नाही. आज थांबा काका 10 मिनिटं घरी येतोय ना, काही अशक्य नाही. फक्त तुम्ही सांगा, तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला हे करून द्यायला लागेल. हे काय देणार नाही तुम्हाला. फक्त परत येऊन ते आमचे मुख्यमंत्री गोडबोले तुम्हाला येऊन परत चॉकलेट देणार आणि तुम्हाला काय बाबा बरोबर बोलतोय तर अजून 6 महिने थांबू, अजून 1 वर्ष थांबू आणि काही हातात मिळणार. म्हणून ह्या मागण्या पूर्ण करायच्या असतील तर हे जेवढे मुखमोर्चे संपवून दे. मग मुंबईमध्ये मोर्चा जो येणार आहे आणि त्या मोर्चेमध्ये येत असताना एक निर्धार करा, मुंबईमध्ये जात असताना फक्त वन वे तिकीट काढून या. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असा निर्धार करून बसून बघून काय करतं राज्य सरकार. ठप्प होऊन दे मुंबईला, बघू पाहू दे. आमचं थोडं त्यांचा विषय कायदा आणि सुव्यवस्था त्यांना करायला, आम्हाला काय करायचं. आमच्या मागण्या पूर्ण करून द्या. तुम्हाला वाटतं का बाबा मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे तर तुम्हाला वाटतं आम्ही मुंबई सोडली पाहिजे तर मागण्या पूर्ण करा. सोपं आहे त्याच्यामध्ये. म्हणून सांगेन हे चर्चेचे विषय ना, चर्चेचे सगळे दरवाजे बंद आहेत. मराठ्यांना काय द्यायचं असेल तर आता फक्त तुम्ही निर्णय द्या. मराठ्यांना काय द्यायचं असेल तर आम्हाला लवकरात लवकर आरक्षण जाहीर करा. आमच्या त्या कोकणीमध्ये झालेल्या घटनेमध्ये त्या आरोपींना लवकरात लवकर आरोप म्हणजे त्यांना फाशीवर चढवा आणि बाकी आमच्या ज्या मागण्या आहेत मान्य करा. तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही असं तुम्ही लोकांनी त्यांना कळवलं. मला वाटतं आज सांगलीचा झाला आणि 3 तारखेला मला वाटतं तुमच्या साताऱ्याचा मोर्चा बरोबर आहे. इथे आहेत आपले सगळे, आपले छत्रपती उदयनराजे पण आहेत. चांगला माणूस आहे. मला दोन्ही छत्रपतींमध्ये तो आपला आवडतो माणूस, परखड आहे आपल्याला. जे बोलून टाकतो आपल्या विषयाला, त्यांनी मध्ये काहीतरी बोला मराठा खडा तो सरकारचे बळा असं काय, मी उलट बोलतो. अगर उदयनराजे खडा तो सरकार के सर पे चढा. एवढं आपल्या रक्ताचा मराठा म्हणून आपल्याला आवडतो. आपल्याला बरोबर त्याला काय खाली घेण्याचं काम नाही. दुसऱ्यांचा थोडा विषय तपासायला लागेल. दुसऱ्यांचं थोडं चेकिंग करायला. डॉक्टरांना सांगितलं पाहिजे जरा इंजेक्शन वापरून बघा, रक्त तपासून बघा. काय त्यांचा निर्णय त्यांच्या घरात. आपल्याला जे पटतं ते आपण बोलू. म्हणून तुम्हाला जाताना एवढंच सांग की आपल्या महाराज तुमच्याशी
संवाद साधण्यासाठी हे सगळे मेळावे मेळावे घेतो. तुमच्याशी बोललं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की आपले कोण आणि बाहेरचे कोण. तुम्हाला कळलं पाहिजे की ह्या राज्य सरकारवर खरंच विश्वास ठेवायचा का. हे जे काय तुम्हाला चित्र दाखवतात हे आपले नाही. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पासून ते आतापर्यंत उदाहरण दाखवले. ह्यांचा इतिहास मराठ्यांना मदत करण्याचा नाही, ह्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करणं म्हणजे आपलं भविष्य खराब करणं. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि पुढच्या वर्षी आपण सगळेजण मिळून जगाच्या पाठीवर अगर कोणाची जयंती साजरी होईल तर आपली छत्रपती शिवाजी महाराजांची साजरी होईल. पण एकच होईल हा विचार करून घ्या. आणि एक दोन पात्र आमचे राणीसाहेब बोलले मुख्य मोर्चातून समजलं नाही तर हरण महादेव. तसं त्या हरण महादेवतून मी माझी प्रत्येक सभा संपवतो. तुम्ही पण असा नारा द्या की आपल्या गच्च बसलेला मुख्यमंत्री हल्ला पाहिजे, एवढा ताकदीने तुमचा आवाज झाला पाहिजे. हर 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 हर. अतुल